मित्रांनो नमस्कार. आज वडकी येथे भव्य असं हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि आज त्यात गट क्रमांक 8 मध्ये एक सुंदर अशी गाडी पळाली, ती म्हणजे बिंजोडचा बेताज बादशाह, मथुर आणि चिमण्या. तर आज आपल्यासोबत पिंटू शेठ आहेत, राहुल दादा आहेत. पिंटू शेठ, पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आहे. आज खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील दोन दिग्गज बंधू आपण म्हणू शकतो एकत्र आहेत. काय सांगाल आज? आज म्हणजे मथुरचं आवडतं मैदान आहे वडकीचं. आजपर्यंत म्हणजे मथुर इथं हार म्हणजे मांडलीच नाही. भारत केसरी असेल किंवा काय असेल, आम्ही रात्रीच भारत केसरी शूटिंग पाहिल्या की वडकीमध्ये मथुर जास्तच पळतो. म्हणजे त्या पद्धतीने आज पण चांगला पळाला आणि पायरा पण आज एकदम चांगला आहे. त्यामुळे आज मला वाटतं की एकच नंबर होईल. नक्कीच. आज खऱ्या अर्थानं दादा सुद्धा आहेत. दादा, काय सांगाल आज गाडी कशी पळाली चिमण्या आणि मथुर? मी खाय असतो सोडायला त्याच्यामुळे पुढे काही अंदाज येत नसतो जोपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून बघत नाही तोपर्यंत. जेव्हा सगळे पुढे जेवढे असतात त्यांना कधी विचारतो तेव्हा ते सांगतात. सोमा ड्रायव्हर भेटला तो बोलला गाडी खूप छान पळाली. अमित शेठ भाळे यांचा चिमण्या, तर कसं काय नियोजन झालं? कारण भरपूर सस्पेन्स असतो लावला म्हणजे यावेळी मथुरच्या बाबतीत. त्यांनी खूप वेळेला म्हणजे असं 3 ते 4 वेळेला आमचं गणित हुकलं होतं. त्यांनी कॉल केला जेव्हा तेव्हा मथुर आजारी होता. मग त्याच्यानंतर आता इथे अमित भाऊंना फोन केला मी, बरं अमित भाऊ चला आता पळूया आपण. तर एका शब्दामध्ये आमचा पैरा झाला. त्यांचे मी आभार व्यक्त करतो का दोन्ही त्याच जुगाचे नंदी एकत्र पळाले आणि अखंड महाराष्ट्रभर या दोघांचा पळ बघून जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना आज थोडीशी या वडकी मैदानामध्ये जी मथुरची छाप आहे ती बघायला भेटेल. दादा, मोठं मैदान असतं त्यावेळेस तुम्ही पैरा डिस्क्लोज करता आधीच आदल्या दिवशी, पण हा पैरा जरा सस्पेन्स होता. कोणी विचारलंच नाही तर कसं सांगू? चिमण्याविषयी काय सांगाल? कारण चांगला आता चालू सीझनला गतीचा बेताज बादशाह आहे चिमण्या, स्पीडचा बादशाह आहे, शिस्तीचा बादशाह इथे मथुर आहे. त्याच्यामुळे ही गाडी चांगली पाहिजे. पिंटू शेठ यांना काल तोच प्रश्न विचारलेला. मागच्या वर्षीच्या आठवणी, गटाला ज्या पद्धतीने स्पीड लागले त्या ताज्या झालेत का आठवणी? म्हणजे आज मथुर अंदाजा कोणाला लावून देत नाही त्याच्या आठवणींचा. त्याच्या आठवणी ते काळजातच आहेत. त्याच्यामुळं कधी असं आम्हाला वाटलं नाही की त्याची अशी कोणती आठवण आहे ती विसरण्यासारखी. हर एक क्षणाला आमच्या काळजामध्ये आमचा मथुर आहे. त्याच्यामुळे काही असू द्या, तो आमचा कालीज आहे, त्याच्या पुढं काहीच नाही. मला वाटतं फर्स्ट टाइम छोटू ड्रायव्हर दोरकरी हे बसले असतील गाडीमध्ये त्याविषयी थोडे खाली हरवडले होते ते. त्यांना मी आधीच बोललो होतो का तू जर चिमण्याला गती आहे तर याला पण गती आहे, तुला अंदाज लागणार नाही, तर तू खाली दोघांना आणत राहा ना. खालून एकदम रॉकेटसारखा निघणार मथुर, तर थोडासा लक्ष दे. चिमण्याला थोडीशी सुट्टी कमी आहे, बाकी पुढे चिमण्या खूप स्पीड आहे, पण हा खालूनच निघून जातो. मग त्याच्यामुळे मग छोटू ड्रायव्हरला आधीच सांगितलं होतं मी, जे सांगितलं ते केला त्यांनी, पण याच्यापुढे अजून थोडंसं सजेशन देणार त्यांना, कारण की फर्स्ट टाईम बसल्यात त्याच्यामुळे थोडंसं सांगणं गरजेचं आहे. आता काय सजेशन? काय ना सजेशन, खाली गाडी जी आणायची आहे आपल्याला, खाली खालनं हा निघणार तर वाट बघायची नाही कोण किती पळणार आहे, ते कोण कमी पळणार का कोण जास्ती पळणार, दोघांना आणायचं. आज स्वतः सुट्टीला तुम्ही छकड्यावर बसून आलेला, काय जास्ती करून दिसत नाही पण आज दिसला तुम्ही. नाही, असतो मी भरपूर वेळा असा असतो. माझी इच्छा असली तर मी स्वतःहून बसतो. जेव्हा इच्छा होते तेव्हा बसतो स्वतःहून मी, असं काहीच नाही. मला आवड आहे छकड्यावर बसायची. आपण शेतकरी कुटुंबातला एक सदस्य आहे, त्याच्यामुळे जो छकड्यावर बसायचा आनंद याच्या पुढे कधी भेटेल नाही भेटेल, तर आता मी खूप आनंद लुटून घेतो. दादा, आजचं वडकीचं मैदान आणि नक्कीच या मैदानामध्ये म्हणजे जेव्हा मथुर पडलं तर एक चांगला स्पीड लागतं आणि एक इतिहास आहे या वडकीच्या मैदानामध्ये. वडकीची एक आठवण अशी आहे का जेव्हा भारत केसरीला जो सेमी झाला होता तो म्हणजे आयुष्यभर न विसरणारा सेमी होता. तिथेच ठरवला जात होता का याच्यामध्ये भारत केसरी कोण होणार आहे. मग त्याच सेमीमध्ये आपण सेमी पास होऊन मग त्याच फायनलला आपण 1 नंबर केला होता भारत केसरीला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर हिंद केसरी रायफल आणि मथुर जो नियोजन गेल्या वर्षी पिंटू भाऊनीच केला होता, मग तो गेल्या वर्षी आपण हिंद केसरीसुद्धा झालो होतो. आता इथे मथुरची हॅट्रिक आहे यंदा, म्हणजे भारत केसरी एकदा, दुसऱ्या वर्षाला हिंद केसरी
आणि वापस हिंदकेसरीसाठी सज्ज आहे मथुर सेमीसाठी. कसं झालेलं नियोजन ते पण सांगा, कारण मला वाटते कॉकटेल काय आहे? आणि रायफल पळणार होती मागच्या वर्षी. आता ते जग जाहीर आहे ना, त्याच्याबद्दल बोलायचं काय बोलण्यामध्ये काय हे नाही आहे, कारण की सर्वांनी त्यावेळेस सांगितला होता जे पण केलं. आमचं असं नाही बाबा, आमचं एक कुटुंब आहे ना, आम्ही काय असे आज एकत्र आहेत नंदी पलतात म्हणून ना, ह्याच्यानंतर एकत्र नाही अशातला विषय. आयुष्यभर आम्ही सोबत आहेत, एकामेकाला दुःखाच्या काळामध्ये उभे राहणारे मित्र आहेत. एक कुटुंबातील आम्ही सदस्य, एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही कधी विचार नाही केला का पुढचे दिवस कसे येतील, काय येतील. ते दिवस तर चांगलेच राहतील, चांगलेच येतील, कारण की आपण कोणाचा कधी वाईट केलंच नाही आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये एकदम प्रामाणिक आणि लॉयल राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपला देव आहे माझा मथुर, आयुष्यभर माझ्यावर आशीर्वाद ठेवणार आणि पिंटू भाऊसारखे मित्र आहेत त्यांची माझ्या डोक्यावर छाप कायम राहणार आहे. त्याच्यामुळे मी एकदम धाडसीपणे राहत असतो. आज सुट्टीला विठ्ठल नाना आलेले, डॉक्टरने विश्रांती घ्यायला सांगितले नानाला, पण तरी पण आज मैदानात आले. काय चर्चा झाली नेमकी? विठ्ठल नाना हिरो बनून आलाय, पण उडी बिडी मारले, टोपरा बिपरा घालून आलाय विठ्ठल नाना. आज विठ्ठल नाना भेटले, मला बोलले ते का बिनजोडला सफेद वासरू त्यांचा आणायचा आहे, तर तुम्ही बघा कसा पलतोय तो. छान पळाला आणि विठ्ठल नाना एक आमचा चांगला एक आम्हाला मदत करणारा. जेव्हा आमचे स्वर्गीय वाशी निंबाळकर सर असताना विठ्ठल नानाचा हर गोष्टीमध्ये सिंहाचा वाटा असायचा. आमच्या जी पण आम्ही शर्यत जितायचो त्याच्यामध्ये विठ्ठल नानाचं 100% आम्हाला ते द्यायचे, त्यांची मेहनत. त्याच्यामुळे विठ्ठल नानाबद्दल बोलू तेवढं कमी आहे. पिंटू शेटकर म्हणाले मथुरने 1 नंबर करावा अशी त्यांची इच्छा आहे, कॉकटेलनं किती क्रमांक करावा अशी तुमची काय इच्छा आहे? या दोघांमध्ये काहीच दुय्यम नाही करणार मी. हे दोन्ही माझ्यासाठी देव आहेत, दोन्ही माझे जीवलग. म्हणजे एकदम आता 16 तारखेनंतर आपल्या घरी नेणार आहे मी कॉकटेलला मुंबईला. त्याच्यामुळे यांच्या दोघांमध्ये मी कम्पेअर नाही करणार, कारण की हे माझ्या कुटुंबातले दोन्ही पण देव आहेत. त्याच्यामुळे असं नाही का मथुरने 1 नंबर केला पाहिजे, त्यांनी 4 नंबर केला पाहिजे का 5 नंबर केला पाहिजे. दोघांच्या कपाळाला गुलाल लागू द्या. प्रत्येकजण 1 नंबरच करायला आलेला असतो मैदानामध्ये, पण एक हिंदकेसरी मैदानाचा गुलाल कपाळाला लागलेला असतो ना, तो प्रेम खूप वेगळा असतो आणि तो गुलाल दोघांची कपाळाला लागणार, कारण की दोन्ही नंदी माझे आहेत. तसेच आमच्या पिंटू भाऊचे सुद्धा आहेत. आम्ही इकडे पुणे भागामध्ये आम्हाला कधीही यायचं असेल तर आमचा जो घर आहे त्याच घरामध्ये आम्ही येत राहतो. पिंटू शेठ, दादांनी तुम्हाला सदस्य मांडले घरचं, म्हणजे आता म्हटलेच, काय सांगाल हे म्हणजे क्षणिक असतं, मग थोडक्यात काय सांगाल याबद्दल? म्हणजे काही गोष्टी असतात की त्या आयुष्यभरासाठी पेरल्या जातात, तसं आमचं काही गोष्टी आयुष्यभरासाठी पेरल्या गेलेल्या आहेत. आजकाल बघताय एकाला हाय एकाला बाय करणारी मंडळी बैलगाडी क्षेत्रातले वाढलेली आहेत. त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी बैलगाडी क्षेत्रात म्हणजे एखादा बैल पळायला लागला तर बाकीच्याला विसरतो, तसं नाही. राहुलभाईंचा कधी विषय असतो, कॉकटेल जरी कमी पळतो, स्वतःहून मला मागच्या 4-5 वेळा फोन केले की कधी पळायचं, मीच नाही पावलं, म्हणजे थांबवलं होतं थोडंसं, नंतर आम्ही पावलं. म्हणजे असे लोक लई भरपूर कमी आहेत, म्हणजे शनोशनी फसवणारी मंडळी बैलगाडी क्षेत्रात जास्त आहेत. आणि जे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे राहुलभाई, हा महत्त्वाचा विषय आमच्यासाठी. नक्कीच. आणि हे तुमचं प्रेम वारंवार दिसलं दादांबद्दल, कारण कॉकटेलच्या बेंदूरवेळी पण तुम्ही खूप काही दादांसाठी म्हणजे केलं होतं त्यावेळी. नक्कीच दादा, आज छोटे ड्रायव्हर सुद्धा म्हटले, प्रत्येक ड्रायव्हरची इच्छा असते की मला मथुरवर बसायची इच्छा आहे, आणि ते आज मी त्यांची बाईट पण घेतली थोडी. ती म्हटलं माझं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे प्रत्येक ड्रायव्हरची इच्छा असते. काय असतं माहिती आहे का, प्रत्येक ड्रायव्हर जेवढे जाके असतात त्यांचा प्रेम आहे आमच्यावरती ना. त्या मथुरमध्ये त्यांना एक माहिती आहे का मथुरला कधी भाऊ राहू दे, भाऊ मथुरला कधी बंद करणार, कधी पळवणार, या कधी काय करणार पुढचं भविष्य ते कोणाला माहिती नाही. म्हणून तो त्यांनी प्रत्येक जेवढे फॅमिली कुटुंब आहे, जेवढे शेतकरी वर्ग आहे, प्रत्येकाच्या मनावर राज्य केलेलं आहे त्याने, त्याच्या पळाच्या जोरावर. तो कधी काय करेल ते सांगता नाहीत. त्याच्यामुळे ड्रायव्हर जाकी लोकांना काय वाटतं, इतिहासामध्ये या नंदींची नोंद राहील का याच्या पुढे आपण सांगू शकतो, जेव्हा कित्येक वर्ष 10, 15, 20, 25 वर्ष गेल्यानंतर का मी मथुरच्या गाडीवर बसलो होतो. आज जसे सांगतात मी लक्षाच्या गाडीवर जाकी बसलो होतो. सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासाठी जेवढे पण आमची फॅमिली कुटुंब आहे, जेवढी जनता आहे, जनता जनार्दन, त्यांचा आमच्यावर आशीर्वाद आहे, प्रेम आहे.
त्या प्रेमाच्यातून आम्हाला जो आशीर्वाद मिळतोय ना त्या आशीर्वादापोटी मथुर पळतोय. आणि हे जे सगळे आमचे सहकारी आहेत, अभिजित आहे, इब्राहिम भाव आहे, बंड्या आहे आमचा, सगळेच पुरे आहेत, तुम्ही सुद्धा झाले. तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि माझ्यावर आशीर्वाद आहे, माझ्या मथुरवर आहे. त्याच्यामुळे मथुर तुमच्यासाठी कायम पळतोय, पळत राहील. जोपर्यंत त्याची क्षमता आहे तोपर्यंत तो पळत राहील.